विद्यार्थ्यांना, आमचे 4वी विद्यार्थी आहे, आम्ही सोहम प्रकाश प्राथमिक शाळा पिशोर या शाळेतून विद्यार्थी आलेले आम्ही त्या ठिकाणी, ही संपूर्ण गुळाची जी प्रक्रिया आहे तुम्ही आम्हाला अगोदर माहिती सांगितली, पण त्याचबरोबर आता की शेतातून तयार झालेला जो ऊस आहे तो ऊस आपल्यापर्यंत येतो आणि आपल्यापासून शुद्ध असा गुळ तयार होऊन जातो बघा. तो गुळ कसा तयार होतो तर त्याबद्दल आम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप आता मला माहिती सांगा थोडी. मी बाळांनो, हा जो ऊस आहे हा ऊस पहिलं काय होतो, शेतकरी आणून टाकतो. शेतकरी आणून टाकल्यानंतर माझे जे मजूर आहे काम करणारे, हे बघा हे मजूर आहे, हे मजुराच्या साह्याने याच्या चरकावर टाकावा लागतो. चरकात टाकल्यानंतर त्याचा रस तयार होतो. याच्यात रस येतो, याच्यामध्ये रस आला का त्याच्या साह्याने याला पाईप जोडावा लागतो. पाईप जोडल्यानंतर त्या कढईमध्ये जातो. त्या कढईत गेल्यानंतर त्या कढईत गेल्यानंतर त्याला उकळी फुटल्यानंतर याची मळी जी असते, आता बघा आमचा हा गुळव्या आहे, हा गुळव्या मळी काढताना दिसतोय. या गुळव्याची मळी काढण्याचं काम चालू आहे. आणि ही आपली भेंडी, या भेंडीच्या साह्याने गुळ तयार होत असतो. या भेंडीच्या साह्याने अतिशय चिकट आहे बघा भेंडी एकदम. या भेंडीच्या साह्याने गुळ तयार होत असतो. याला साधारण तरी 3 तास लागतात. समजा 3 तास झाल्यानंतर याचा काकवीत रूपांतर होत असतं. काकवीत रूपांतर झाल्यानंतर याच्यानंतर मग 20 मिनिटांनंतर गुळ तयार होतो. गुळ तयार झाल्यानंतर या कढईत येत असतो, या खालच्या कढईमध्ये आल्यानंतर गुळव्याचं काम काय राहतं, याला घोटळी करण्यानंतर असा गुळ तयार होतो. असा गुळ तयार झाल्यानंतर ही अशी प्रक्रिया आहे. आता ही अशी आम्ही पॅकिंग बनवतो. ही अशी पॅकिंग, आता ही 30 किलोची, ही 6 किलोची, ही 10 किलोची, ही 30 किलोची, असा गुळ तयार होत असतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे की शेतामधून आलेला जो ऊस आहे त्या ऊसाचं लगभग 4 तासामध्ये आपल्यासमोर शुद्ध असा प्रकारचा गुळ तयार होतो की जो अतिशय नैसर्गिकपूर्ण आहे आणि खाण्यासाठी योग्य आहे. धन्यवाद संदीप भाऊ, तुम्ही आमच्या विद्यार्थ्याला अशी छानशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या शाळेतर्फे तुमचं आर्थिक धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या गुळाला भेट दिली त्या तुमचे पण आभार. हे एक स्वर्गवासी खडकेमामा यांचं गुराळ आहे. मी त्यांचं नातू आहे संदीप खडके. आणि ह्या गुराळाला विशिष्ट असे आहे की ह्या 3ऱ्या पिढीत चालू झालेलं आहे आणि ती परंपरा ही त्या आजोबांनी चालू केली होती, ही आजपर्यंत चालूच राहणार आहे. आणि त्याच्यानंतर गुळ कसा तयार होतो हे मी तुम्हाला मार्गदर्शन देणार आहे की कसा गुळ तयार होतो, काय होतं. तुमचे जर क्वेश्चन कधी असले तर मला विचारा फक्त. विचारणं क्वेश्चन पुढे विचार उभं राहा. तुम्ही गुळ बनवण्यासाठी कोणते साहित्य दाखवा? हा, भेंडी आणि काठशेवरी. मोठा विचार प्रश्न ना. तुम्ही किती गुळ बनवता? आम्ही दिवसाला 7 क्विंटल गुळ तयार करतो. आई कुठे विचार. तुम्ही गुळ कोठे विकतात? गुळ महाराष्ट्रामध्ये, ऑल महाराष्ट्रामध्ये कुठं पण जाऊ शकतो. माझ्या नावाखाली, आजोबाच्या नावाखाली असं संभाजीनगर, जालना, बीड, अमरावती, उस्मानाबाद या प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझा गुळ जातो. अनुजा, तुम्ही गुळ बनवून कुठे विकतात? माझा गुळ मी पहिले स्टार्टिंग आपल्या स्टॉलला जातो आणि जो एखादा व्यापारी आला आम्ही त्याला जागेने इथून माल त्याला पोहोचत करत असतो. पिशोरपासून 1 ते 2 किलोमीटर अंतरावर गुराळ आहे. विचारा नवले सांगा हर्ष सांगा. तुम्ही गुळ बनवण्यासाठी कोणते ऊस टाकता? आम्ही गुळ तयार करण्यासाठी 86-032 एक प्रकारचा ऊस आहे आणि 1-02 265 या प्रकारचे ऊस असे भरपूर जाती आहे. तो ऊस तयार करून आम्ही गुळ तयार करतो. गुळ बनवण्यासाठी किती तास लागतात? गुळ बनवण्यासाठी 4 तास लागतात. काका, तुम्ही गुराळ कसे बनवले? गुराळ हे जुन्या पद्धतीचं होतं. आता ही नवीन टेक्नॉलॉजी आम्ही ह्या पद्धतीनं आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही पद्धत वेगळी झालेली आहे. पहिले चरकाच्या साहाय्याने गुळ तयार व्हायचा. चरकाच्या साहाय्याने जो ऊस तयार व्हायचा त्याला पहिले जनरेटर असतं, जनरेटर. पहिले लाईट वगैरे नव्हती, आता लाईट वगैरेची सुविधा झाली. त्याच्यात नवीन प्रकारच्या सुविधा आल्या. हा जो मशीन आहे या मशीनला आता व्यतिरिक्त काही एवढं मेंटेनन्स राहत नाही.
तुमचा गुराळपासून किती फायदा होतो? फायद्याचा विशिष्ट असा आहे की जर फायदा बघितला फायदामधून नसतो, याला फायदा जर घेतला तर भरपूर फायदा आहे. तुम्ही कढई किती घंटा शिजवता? कढई साधारणतः 3 घंटे शिजवत असते. तुम्ही काका गुळ बनवण्यासाठी ऊस कुठून आणतात? ऊस आम्ही एक तर आमचं शेतीचा पण ऊस असतो, आमच्याकडे शेतकरी आणत असतात, शेतकरी आणतो किंवा आम्ही खरेदी करतो. खरेदी केल्यानंतर आम्ही त्याचा गूळ तयार करतो आणि मग माल तयार करून विकतो. या काकांना किती पगार मिळतो? जो आपल्याकडे जो मजूर आहे यांना आम्ही गुळाचे पैसे मोबदल्यामध्ये जो आपला गुळाचा भाव ठरवतो त्या मजुरांनी त्यांना पैसे मिळतात. कोण अजून कोण आहे का? काका तुम्ही गुराळ केव्हा हे आजोबाच्या आमच्या 1990च्या आसपास 89च्या आसपास कुरा चालू आहे. म्हणजे लगभग वाटली की गुराळ बांधावे? का वाटलं तुम्हाला गुराळ चालू करावं? हे आमच्या आजोबाचे एक स्वप्न होते की आमच्या आजोबांनी एक पुण्य केलेली होती खडके मामांनी की माझं नाव हे पारंपरिक चालवलं पाहिजे, म्हणून ते गुराळ आम्ही व्यवस्थित चालू लागलो. तुम्ही गुळ किती रुपयाला विकता? साधारणतः याला आता तरी सध्या 70-80 रुपयाचा भाव चालू आहे. नंतर भाव तुटल्यानंतर मग ती रिकव्हरी कमी होत असते, त्याचा भाव कमी होत असतो. हे बघा, जो भाव आहे गुराळाचा, जो गुळ ते तयार स्थिर होतो, नसतो. तो भाव कसा स्थिर नसतो लक्षात ठेवा. भाव स्थिर जसं नसतो. मार्केटला जास्त जर ऊस आला, आपल्याकडे ऊस झाला तर भाव कमी भाव कमी होतो. होत चालतो. ऊस जसा कमी होत जाईल त्याचा भाव वाढत चालतो लक्षात ठेवा. तू सांग खुशी आपली उठ ना, उठ उजवी उठ. जई उठ. काका तुम्ही आवाज मोठा कर. झाला प्रश्न तो काका तुम्ही गुळ किती विकता म्हणून झाला प्रश्न. तुला अभ्यास नाही घ्यायचा मध्ये. तुम्ही गुराळ कसे चालवता? आम्ही गुराळ हे सध्या मजुराच्या याच्यात चालवतो. मजूर असले तरच गुराळ चालतं, मजूर नसले तर गुराळ चालत नसतं. मग एक लघु उद्योग म्हणतो आपण त्याला. लघु उद्योग. एक लघु उद्योग असतो हा. याच्यामध्ये कमी भांडवल असतं, कमी लोक असतात, जे मजूर असतात आपले कमी लोक असतात. याला लघु उद्योग म्हटलं जातं. कारण कमी उद्योगामध्ये कमी भांडवलाच्या याच्यामध्ये आणि हा उद्योग केला जातो, त्याच्यामधून सगळ्या लोकांना रोजगार मिळतो. हां, कोण विचारा तिथं विचारा. हां, दिवसभरात किती कढई? दिवसभरातून 6 कढाई निघतात. काका तुम्ही गुळापासून काय काय बनवता? गुळापासून बनवण्यासाठी ना मेथीचे लाडू असतात, शेंगदाण्याची पट्टी असते, त्याच्यानंतर डिग लाडू असतात. जो पदार्थ ज्या ठिकाणी गुळ अशी एक वस्तू आहे, गुळापासून हर प्रकारचा प्रोजेक्ट बनत असतो. कारण शरीरासाठी उपयुक्त असा गुळ आहे की कुठलाही आजार असू द्या, 80 जर खाल्ला गुळ तर थोडा थकवा असू द्या, काही असू द्या, तो नष्ट होऊन जात असतो. ज्यावेळेस आपण जेवण नसतं त्यावेळेस जर गुळ खाल्ला थोडा काळा, ज्यावेळेस सर्दी असते, खोकला असतो, तो कफ झालेला असतो शरीरामध्ये, तो पूर्ण नष्ट होत असतो. हे बघा, साखरेपेक्षा गुळ हा कधी उत्तम लक्षात अति ठेवा. उत्तम आहे. कारण डॉक्टर म्हणतात आपल्याकडे तुम्हाला जर शुगर असेल तर तुम्ही साखर खाऊ नका, पण आपण जर गुळ जर खाल्ला थोड्या प्रमाणामध्ये तर याला- त्याला आपल्याला काय अर्थ होत लक्षात ठेवा. गुळाने शुगर होत नसती, काही नाही. साखरेने तरी साखर वाढत असती, डायबिटीज होत असते. यानं कमी प्रमाणात वापरला तर गुळानं शुगर होत नसते. पण गुळ पण कोणता की जो नैसर्गिक पद्धतीने तयार नैसर्गिक केलेला आहे. पद्धतीनं जर तुम्ही केमिकलचा जर गुळ घेतला किंवा किराणा दुकानातून घेतला, तो केमिकल, काही लोक किशोरच्या नावाखाली केमिकल गुळ विकतात समजा. आम्ही तसं करत नसतो. कारण ही जी भेंडीपासून तयार झालेलं असतं हो, त्यापासूनच गुळ ऑर्गॅनिक बनत असतो, ऑर्गॅनिक. आणि जो नैसर्गिक पद्धतीने आम्ही बनवतो म्हणून त्याला ऑर्गॅनिक म्हणतात. ठीक आहे, अजून सांगतोय. तुम्ही कसे रस बनवता? रस हा असा असतो, जो ऊस असतो आपला शेतीतला, हा ऊस म्हणता येईल आपण. ऊस तो चरकात टाकावा लागतो, चरकात गेल्यानंतर त्याचा रस बनत असतो. सगळ्या समजलं का मग? हे बघा, काका तुमच्याकडे मजूर किती? माझ्याकडे सध्या 8 मजूर आहे. याला 8 मजुरा लागत्या. जर जादा काम असलं तर, जर थोडं काम कमी असलं तर मग 4 मजुरावर काम धकतं. काका तुम्ही मजुरांना हप्त्याला पैसे देतात का महिन्याला?
हे आम्ही मजुराचा एक आठवडी बाजार असतो. आठवडी बाजारला आम्ही त्यांचं पेमेंट करतो. जर एखाद्याला अडचण आली तर त्याला आम्ही लगेच पैसे देत असतो. सणवारी गुन्हा चालू ठेवता का? जर एखाद्या वेळेस प्रमाणामध्ये जादा जर ऊस असला शेतकऱ्यांचा तर आम्हाला मंगळवारी पण गुरा चालू ठेवावा लागतो. जर ऊस कमी असला तर बंद ठेवावा लागतो. दिवसातून जवळपास आमच्याकडे भेल्या बनतात. 30 किलोची जर म्हटली तर तिला लागत्या 25 ते 30 भेल्या बनतात आमच्याकडे दिवसातून. काम करणाऱ्या माणसांची नाव सांगा. गुराळ्यातील काम करणाऱ्यांची नावे बघा. बागडे भाऊ टोंपे, त्याच्यानंतर बबलू भाऊ नवले, त्याच्यानंतर रामू चिपाट्या, त्याच्यानंतर गुळ्या बबलू नवले, त्याच्यानंतर आपला लक्ष्मण कोल्हे, त्याच्यानंतर साळुबा नवले, त्याच्यानंतर नितीन कोल्हे, त्याच्यानंतर भगवान डाके. टाकतं इंधन म्हणून चिपा टाकतात त्यांना आपण काय म्हणतो? चिपाड्या काय म्हणतो? चिपाड्या. आणि जे गुळ काढतात त्यांना गोळ्या म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गोळ्या. असं प्रत्येक व्यक्तीचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे की नाही? या ठिकाणी 6 ते 7 कर्मचारी काम करताना करतात की नाही? एका माणसाचं काम दिसतंय की तुम्हाला इथं? नाही. प्रत्येक 5 ते 6 मुलं काय माणसं काय करताय इथं? काम करताय.